माझं जे सकाळचं रुटीन आहे ना, ते खरंच खूप हेक्टिक असतं. पण त्याच्यातून सुद्धा वेळ काढून मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे माझ्या सकाळच्या रुटीनचा. तर आमचे बाबासुद्धा ऑफिसला गेले होते. त्यांचासुद्धा टिफिन, नाश्ता सगळं झालं होतं आणि ते सकाळी बरोबर 8:45ला घरातून बाहेर पडतात. कारण त्यांचं ट्रॅव्हलिंग थोडंसं लांब आहे म्हणून. त्याच्यानंतर जळगाववरून आमचं पार्सल आलं होतं. मामाने काही गोष्टी पाठवल्या होत्या. ही जळगावची वांगी आणि पापडी होती, सर्वज्ञाला आवडते म्हणून. तर ते पार्सल वगैरे मी काढून ठेवलं आणि लगेच आमच्या दादाचा डबा बनवायला घेतला. तर भाजी तर सगळ्यांची जमत होते, पण ज्या चपात्या आहेत त्या वर लाटाव्या लागतात. एक दादा आमचा जातो 8:30 वाजता. मग 8:15 पर्यंत त्याचं सगळं रेडी करावं लागतं. कारण माझे सकाळी घरातून शिवण्याचा पकडला तर चौघांचे टिफिन असतात आणि मुली माझ्या उशीरपर्यंत झोपतात. त्यामुळे एवढं काही वाटत नाही. तर त्याचा टिफिन वगैरे मी रेडी केला आणि म्हटलं चपात्या थंड होत आहेत तोपर्यंत त्याच्यासाठी चहा बनवून घेऊया. कारण थंडीचे दिवस आहेत आणि चहा आम्ही घरामध्ये सगळे पितो. आता काही गोष्टींसाठी कसं असतं, एकतर स्वप्न बघायला पैसा लागत नाही, बरोबर ना? जी बघितलेली स्वप्न असतात ती जर सत्यात उतरवायची असतील ना, तर त्याच्यासाठी पैसाच लागतो आणि जर पैसा पाहिजे असेल तर त्याच्यासाठी प्रामाणिक कष्टसुद्धा करावं लागतं. तो काही असाच येत नाही. त्यामुळे म्हणजे कष्ट तर करावेच लागणार, त्यात काही ऑप्शन नाही आहे. आणि थोडासा त्राससुद्धा होतो. पण ठीक आहे, सुरुवात असते तेवढा स्ट्रगलचा टाईम असतो. त्या गोष्टी आपण सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. तर मस्त दादाचा डबा वगैरे रेडी केला, त्याला चहा वगैरे दिला आणि मग त्याचा चहा उकळेपर्यंत मी दुसऱ्या दुसऱ्या डब्यांच्या चपात्या बनवून घेत होते. नंतर त्याचा चहा नाश्ता झाला, तो ऑफिसला गेला आणि मग माझ्यासुद्धा सगळ्या चपात्या वगैरे झाल्या. म्हणलं शिवान्या सर्वज्ञ झोपल्यात तोपर्यंत पटकन किचन आवरून घेऊया. दळण वगैरे आणलं होतं तर ते सुद्धा डब्यामध्ये ओतून घेतलं. म्हणजे सकाळचं जे टायमिंग असतो ना, त्यातला 1 मिनिटसुद्धा मी वायाला जाऊ देत नाही. अगदी पटपट कामं करून घेत असते, कारण माझ्या मुली झोपल्यात तोपर्यंत. त्या उठल्या की इतक्या स्पीडने कामं होत नाहीत, कारण त्यांच्याबरोबर बोलत, खेळत मगच कामं करावी लागतात. आणि शिवण्याचा आणि दुसऱ्या दादाचा सुद्धा मी टिफिन पॅक केला. तोपर्यंत माझ्या चिमण्या उठून आल्या. कधी-कधी त्यांना उठवावं लागतं, पण कधी-कधी छान दोघी उठून येतात. उठले की त्यांना असं वाटतं की आईने आम्हाला थोडा वेळ घेतलं पाहिजे. म्हणजे शिवण्याचं तर म्हणणं असतं की आई तू घेत जा, त्याच्याशिवाय माझा कंटाळा जात नाही. नंतर मस्त दोघींनी ब्रश केला. मग मी शिवण्याचं स्कूलचं आवरून दिलं आणि दोघींना खायला सुद्धा दिलं मस्त. टिफिन वगैरे रेडी होता, तिची बॉटल वगैरे भरून ठेवलेली. मस्त मग दादाची सुद्धा तोपर्यंत अंघोळ वगैरे झाली. त्याला पण चहा नाश्ता दिला आणि मग सर्वज्ञाचं म्हणणं असतं की मला आईजवळच पाहिजे. मग मामाने आणलेला तिला खाऊ दिला. मस्त दादाला पण चहा नाश्ता दिला. त्यांचे सुद्धा टिफिन दिले आणि शिवण्याला टाटा बाय-बाय केलं आणि मग त्याच्यानंतर आमचं दुपारपर्यंतचं जे रुटीन असतं, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी नक्की शेअर करेन. कारण घरातली छोटी-मोठी कामं असतात ना, ते बायकांना कधीच संपत नाहीत. असं होतं की दिवसभर हातही बसत नाही आणि काम पण दिसत नाही, अशी काहीशी अवस्था असते. भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओ